हे बघू शकता कसा काप आहे. कापाला रस्ता पण नाही नीट चालायला. तर अशा ह्याच्यामधून आपण चाललो आहे. दगडींची सहायता घेत घेत त्या बाजून जाऊ आपण. हे सर्व दगड वरून खचून आलेत. अशा प्रकारे दगड वगैरे खचतात. या चिरा गेल्यात समोरच्या दगडले. अशा या निघल्या का मग सर्व दगड असे खाली जातात आणि झाडा वगैरे अडकतात. हे सर्व खचलेले दगड आहेत. तर आपल्याला त्या समोरच्या वैलीला चढायचे. तर रस्ता पण नाही, कारवी वगैरे आहेत आधीमध्ये. अशा प्रकारे चालत जाऊ आपण त्या बाजून. हे बघू शकता खूप छान असं कंटोलीचं तानं. कंटोलंसुद्धा भाजतील आणि त्याला बारीकसं कंटोलीसुद्धा आहे. तर हा इथे पण सुद्धा फुललं आहे. त्याला पण छोटंसं कंटोलं लागलं आहे. थोडा उशीर जरा दम खातो. काय भेटलं तर नक्कीच दाखवीन तुम्हाला. आता आपण मेन वैलीच्या तोंडावर आलो आहे. हा आमचा चढण्याचा रस्ता आहे. उन्हाळू पावसाळू समोरच दिसते तट आहे. त्या तटालाच वर जातो आहे आपण. आणि आपण या बाजूनच शोधणार आहेत. मिळाले तर नक्की तुम्हाला दाखवतो आहे कशा प्रकारे असतात ते. तर बघू शकता आपल्याला इथे एक बेलकड दिसली ना. 305मध्ये गेलं आहे. रानबेलकड किती मोठं असतं ते तुम्हाला दाखवणार होतो, पण ते नाही दिसलं. तर आता आपण या पाण्याच्या झऱ्यालाच वर चढण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपल्याला पहिली रानखुबी ही भेटलेली आहे. तर ही बघा अशा प्रकारे खुबी असते. खूप छान अशी लागते. आणि ही इथं समोरसुद्धा एक आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण तर छोट्या दिसत असतील, पण आहेत मोठ्या. बघू शकता खूप अशी मोठी आहे. दिसण्यामध्ये छोटी वाटते. हा ही थोडी त्याच्यापेक्षा छोटी आहे. अशा प्रकारे आता वर आपल्याला चढायचं आहे. इथे आपल्याला समोरच एक आता दिसले. बघू शकता अशा प्रकारे एक 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 भेटत जाल तसे आपण घ्यायला लागेल आपल्याला. कारण एक डोंगराच्या खुबे अशा असतात का एकच जागेवर नाही वगैरे भेटत ते. ही आता दुसरी आपल्याला इथे भेटले. तर शोधत जावं लागतं. त्याला खूप वेळ असा लागतो. आपण सांगू लगेच आपल्याला भेटेल तर त्या प्रकारे नाही भेटत. ते खूप उशीर लागतो एक एक शोधता शोधता. अशा प्रकारे बघा किती पाणी छान असं वाहतंय. रानातलं बेलकड. आणि हा तुम्ही नजारा बघू शकता. खूप छान असं हा आपला समृद्धी हवे हा चालला हा. आणि हा आमचा छोटंसं गाव केलठण म्हणून. तर आता मी कोणत्या ठिकाणी राहतो ते सुद्धा मला दिसत नाही, कारण डोंगरावर सर्व सारखं दिसतं. पण आपल्याला ठिकाण आपलं दिसलं आहे. तर तुम्हाला दिसतं आहे का नाही काय माहीत नाही. अशा प्रकारे हां हे समोर सफेद सफेद दिसते. इथं आपलं घर आहे आणि आपण एवढ्या लांब असं आलो आहे चालत. हा नजारा बघू शकता. ही रान साबरे खूप छान असे कलर वगैरे झाले त्यांचं. पाण्याची येण्याची शक्यता आहे.
आता याच्यामध्ये बेलकड आहे, गिरंदोल म्हणून आपण सांगतो त्याला. तर गिरंदोल बघू शकता आतमध्ये गेले. हे बघा, हे रानातलं खेकडं आहे. हे सहजासहजी मिळत नाही. गिरंदोल म्हणून सांगतो आपण. हा बेलकडापेक्षा अलग असतो. तुम्ही बघू शकता याचे लाल कवटी असते आणि हे खूपच छानच असा असतो. तर या बेलकड नाही, तर असं आपण त्याला ठेवू. वर जाऊन आपल्याला पुन्हा खालती यावं लागेल, तर वरती जाण्यासाठी रस्ता नाही. तर आपल्याला काही खोबरे भेटले तर आपण चाललो वरती. इथून जाण्यासाठी तर रस्ता नाही, पण बघू पुढं आपल्याला आणखीन एक गिरंदोल दिसलेलं आहे, तर ते सुद्धा आपण पकडण्याचा प्रयत्न करू. तर खूप खोलाचं आहे, बघू भेटलं तर काढण्याचा प्रयत्न करू. तर नाहीच भेटलं. ते खूप खोल अशी दगड आहे, तर त्या दगडीमध्ये तर जाऊ दे. आपण काय एवढा आहे आणि आपण खुब्या शोधण्यासाठी आलो आहे. तर खुब्या शोधू आपण. मेन म्हणजे खुब्या शोधण्यासाठी ऊन लागतं आहे, तर ऊन काय आज पडलेलं नाही आहे. हे बघू शकता कशा प्रकारे बेलकड मस्तपैकी आहे. खूप छान असं नजारा आहे. आता आपण ही वैली वर चढलो आहे, तर आता जाण्यासाठी रस्ताच नाही, तर पुन्हा आपल्याला खालती जावं लागणार आहे. तर आपण पुन्हा आता खालती जाऊया.